तुम्हाला ही तूप काढायची ही ट्रिक माहिती आहे का? अतिशय सोपी ही ट्रिक आहे. यात मिक्सरचीही गरज पडणार नाहीये किंवा कोणतेही भांडे यात भरणार नाही. तर चला बघूया ही ट्रिक. फक्त एकच भांडं वापरून इथं तूप काढणार आहे. तर इथे एक मोठं भांडं मी घेतलेलं आहे. त्यात सर्व साय काढून घेतली आणि ही थंडच असेपर्यंत ही एक साईडने छान अशी फेटून घ्यायची आहे. आता छान 5 मिनिटं ही अशी फेटून घ्यायची. ही तिथपर्यंत फेटायची आहे जोपर्यंत यातलं पाणी जे आहे ते वेगळं होत नाही. आता सारखे फेटून झाल्यावर बघा आता यातलं पाणी जे आहे ते वेगळं झालेलं आहे. हे सर्व पाणी साईडला काढून घ्यायचं आणि पुन्हा एक वेळेस फेटून घ्यायचं. म्हणजे अजून जर त्यात पाणी शिल्लक असेल तर ते सर्व एक साईडला निघून जाईल. आता इथं पुन्हा मी याला फेटून घेतलं आणि बघा सर्व दूध वगैरे यात जे असेल ते वेगळं झालेलं आहे. 5च मिनिटात ही प्रोसेस कंप्लीट होते. आता बघा लोणीचा गोळा इथं छान असा तयार झालेला आहे. याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. म्हणजे त्या लोणीचा वास येणार नाही. तर इथं स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतला आणि लगेच याला कढईमध्ये तूप करायला ठेवून दिलं. किती साधी सोपी ही पद्धत आहे. तर नक्की तुम्ही एक वेळेस तूप तयार करून बघा. खूप छान असं तूप निघते आणि बघा कलरही किती छान आलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.